Hello students, today in this lecture we shall discuss about second lesson of our textbook on saying please, written by A.G. Gardiner. In this lesson, A.G. Gardiner tells us the importance of courtesy in man's daily life. Courtesy म्हणजे काय? Courtesy is nothing but showing politeness in one's attitude and behavior towards others. Courtesy is a necessary part of every workplace. प्रत्येक कामाच्या जागेवर कर्टसी ही आवश्यक असते. कर्टसी सॅटिस्फाईज अवरसेल्स अँड गिव्स प्लेजर टू अदर्स. नाऊ वी शॅल सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. लिस्ट द वर्ड्स ऑफ कर्टसी दॅट वी यूज इन अवर डेली लाईफ. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पर्पज ऑफ यूजिंग ईच. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या शिष्टाचाराच्या शब्दांची म्हणजे कर्टसी वर्ड्सची लिस्ट करा. आपल्या पार्टनरसोबत चर्चा करा आणि ते शब्द वापरण्याचा हेतू स्पष्ट करा. वर्ड्स ऑफ कर्टसी कोणकोणते आहेत? जसे प्लीज, थँक्यू, काइंडली, सॉरी, एक्सक्यूज मी, वेलकम, मे आय, पार्डन मी, टेक केअर असे कितीतरी शब्द आहेत जे आपण रोजच्या जीवनामध्ये कर्टसी म्हणून वापरतो. व्हॉट इज द पर्पज ऑफ यूजिंग द वर्ड प्लीज? द पर्पज ऑफ यूजिंग द वर्ड प्लीज इज to make a request or when we want something. Now we shall see the word thank you. When do we say thank you? When someone helps us or is kind to us or when we get something, we say thank you. And the word kindly we use to make a formal request. When do we say sorry? When we make a mistake, when we hurt someone. And next word excuse. Excuse me. Excuse me is used when we interrupted someone or when we want someone to allow us to pass by. Next, when do we use the word welcome? When we have to greet someone who has arrived or when someone thanks us for something. The word may I is used to seek the permission. Pardon me is used to seek forgiveness formally. When we have to caution someone, we say take care. Let us see the next activity. Listed below are a few character traits of people. Some are positive traits, while others are not. Tick right mark the ones you feel are desirable. ही लोकांची काही स्वभाव वैशिष्ट्ये दिली आहेत. काही सकारात्मक आहेत तर काही नाहीत. तुम्हाला जे स्वभाव वैशिष्ट्ये सकारात्मक वाटतात त्यावर राईट टिक मार्क करा. कॅरेक्टरिस्टिक्स ट्रेट्स. कनायविंग. कनायविंग म्हणजे कटकारस्थान करणे. हा निगेटिव्ह ट्रेट आहे. इनसेन्सिटिव्ह म्हणजे असंवेदनशील. स्लाय म्हणजे धूर्त. ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. स्कीमिंग म्हणजे कट करणे. इगोइस्टिक म्हणजे अहंकारी. मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे जुगाडू फेरफार करणारा. रूड म्हणजे उद्धट. बोस्टफुल म्हणजे डिंगा मारणारा, फुशारकी मारणारा. सर्व्हाईल म्हणजे गुलामासारखा. आणि टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक. हे सर्व शब्द निगेटिव्ह ट्रेट्स आहेत म्हणजे नकारात्मक वैशिष्ट्ये आहेत. तर ह्युमरस म्हणजे विनोदी. नाईव्ह म्हणजे साधा सरळ. बेनेव्हलंट म्हणजे परोपकारी. वाईज म्हणजे हुशारी. हंबल म्हणजे नम्र. पॅट्रॉनायझिंग म्हणजे आश्रयदाता, संरक्षण करणारा. तर जनरस म्हणजे उदार. हे सर्व पॉझिटिव्ह ट्रेट्स आहेत. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे वळूया. एटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम्स. समाजात जगण्यासाठी माणसाला एटिकेट आणि मॅनर्स खूप महत्त्वाचे आहेत. खालील वाक्य वाचा आणि योग्य कॉलममध्ये ठेवा. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. इनॲप्रोप्रिएट म्हणजे अयोग्य. फर्स्ट सेंटेन्स. टू रिसीव फोन कॉल्स व्हाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. जेव्हा तुम्ही लेक्चरला किंवा क्लासमध्ये असता तेव्हा तुम्ही फोन कॉल घेतला तर ते अयोग्य आहे म्हणजे इनॲप्रोप्रिएट. सेकंड सेंटेन्स. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी नॉक करून जाणं हे ॲप्रोप्रिएट आहे. थर्ड सेंटेन्स.
टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. चहा किंवा कॉफी ऑफर करणाऱ्याचे आभार मानणे हे सुद्धा योग्य आहे, ॲप्रोप्रिएट आहे. फोर्थ सेंटेन्स, टू बी पोलाईट अँड कर्टियस टू अदर्स. दुसऱ्यांसोबत पोलाईट आणि कर्टियस असणं हे ॲप्रोप्रिएट आहे. टू लिव्ह द क्लासरूम विदाऊट द टीचर्स परमिशन. टीचर्सच्या परमिशनशिवाय वर्ग सोडणे हे सुद्धा इनॲप्रोप्रिएट ॲक्शन आहे. नेक्स्ट, टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व्ड फॉर लेडीज ऑर फिजिकली चॅलेंज्ड ऑर एल्डरली पीपल ऑन अ बस ऑर अ ट्रेन. बस किंवा ट्रेनमध्ये स्त्रिया किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा वृद्ध व्यक्तींसाठी राखीव असलेल्या जागेवर बसणे ही सुद्धा ॲक्शन इनॲप्रोप्रिएट आहे. नाऊ लेट अस नो समथिंग अबाउट द रायटर A.G. Gardiner. Alfred George Gardiner was born at Chelmsford in Essex in 1865. इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत, म्हणून या इंग्लंडला काय म्हणतात? इंग्लंडला UK किंवा ब्रिटनसुद्धा म्हणतात. UK म्हणजे युनायटेड किंगडम. या UKमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोव्हिन्सेस आहे. प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत, म्हणजे किंगडम. त्यातल्याच एका प्रांताचे नाव आहे इसेक्स. A.G. Gardiner was a British journalist and was appointed an editor of Daily News, London. He wrote under the pseudonym, म्हणजे त्याला पेन नेम म्हणतात, अल्फा ऑफ द प्लो. His essays are uniformly एलिगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. एलिगंट आणि ग्रेसफुल म्हणजे मोहक आणि अट्रॅक्टिव्ह, आणि ह्युमरस म्हणजे विनोदी. म्हणजे त्यांनी लिहिलेले एसेस कसे आहेत? एलिगंट, ग्रेसफुल आणि ह्युमरस आहेत. हिज फेमस वर्क्स आर द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फुरोज अँड लिव्ज इन द विंड. His ability to teach the basic truths of life is unique. In his writings, he has raised the questions of morality in everyday life. दैनंदिन जीवनात नैतिकतेचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. In On Saying Please, he points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. या ऑन सेईंग प्लीज या लेसनमध्ये सामाजिक जीवनात चांगल्या वागणुकीचे महत्त्व विशद केलेले आहे आणि रोजच्या वागण्यात कर्टसी आणि पोलाइटनेस म्हणजे सौजन्य आणि सभ्यतेलासुद्धा महत्त्व दिलेले आहेत. पोलाईट स्पीच म्हणजे सभ्यपणे बोलणे आणि गुड मॅनर्स हे आजूबाजूचे वातावरण मधुर करते, तर असभ्य बोलणे आणि इल मॅनर्स आजूबाजूचे वातावरण कसं प्रदूषित करते हे त्यांनी ऑन सेईंग प्लीजमध्ये सांगितलेले आहेत. द एसे ऑन सेईंग प्लीज टेल्स अस अबाउट द ग्रेट व्हॅल्यू ऑफ पोलाइटनेस अँड मॅनरिझम इन सोशल लाईफ. अकॉर्डिंग टू गार्डिनर, good manners and bad manners are contagious. If good manners sweeten the atmosphere around, then bad manners spoil it. I hope you understood the icebreakers and the introduction. We shall see the chapter in the next lecture. Thank you.